या रौप्य महोत्सवामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ रौप्य महोत्सव एनसीसी चषक 2024 मॅच ऑन ठाणा वर्सेस कोपरी। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रमा ठाकूर पहिला चेंडू फेस करताना आडव्या बॅटने चेंडूला खेळायचं होतं। चेंडू थोडीशी उचली घेतोय, पंचांकडून इशारा या ठिकाणी येतोय लेग बायचा इशारा। पहिला चेंडू मात्र पायावर आदळला गेला, लेग बायच्या स्वरूपात मात्र अकाउंट ओपन झालं या ठिकाणी ठाणा 11 या टीमचं। बॅट्समन आपण पाहतो एका साईडला धनंजय पाटील, रमा ठाकूर ज्यानं अनेक वर्षापासून ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं क्रिकेट खेळलेलं आहे 40 प्लसच्या माध्यमातून। एका साईडला नितीन हजारे ज्यांच्या नावावर 2 अर्धशतक खेळली आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये। ओव्हरऑल मास्टर्स करिअर नितीन हजारे यांचा पाहिला तर वन ऑफ द ग्रेट बॅटर बालकुम 40 प्लस नितीन हजारे स्ट्राइक एंड वर। रमा ठाकूर स्ट्राइक एंडला चांगला बॉल थोडासा कट झाला, तिथून मात्र विकेट कीपर हरेश्वर पाटील चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न। वेगवान चेंडू पाहायला मिळाला हेमंत पाटील यांच्या माध्यमातून। खानिवडे 40 प्लस संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत। चांगला बॉल मैदानावरती टाकला गेला, पहिलं 2 चेंडूवरती जर पाहिलं तर 1 धाव मैदानावरती पाहायला मिळतात आणि हा मॅच जिंकणं तेवढं महत्त्वाचं आहे सध्या कोपरी मास्टर्स संघाला। समोर ठाणे मास्टर्सचा संघ आपण मैदानावरती पाहू शकताय। नक्कीच, कारण कुठेतरी आपण ही लीग सिस्टम खेळतोय आणि इथून जर कोपरी संघ जिंकला तर कुठेतरी चान्सेस नक्कीच कोपरी संघाचे पुढे असतील। मात्र इथून पराभूत झाला कोपरी संघ तर नक्कीच मात्र घरचा रस्ता हा कोपरी संघासाठी असेल। यावेळेस आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला प्रोडक्शनला फिल्डर उदय पाटील त्या ठिकाणी आहेत। चुकी तर मुळीच होणार नाहीये। पहिला धक्का ठाणे 11 या टीमला। नितीन हजारे बॅक टू द पॅव्हिलियन। पूर्ण एनसीसी क्रिकेट क्लब चषकाची आपण तयारी होताना पाहिला तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। या मैदानाचा आपण पाहिला तर वाढदिवसाचा दिवस आहे। 9 तारखेचा दिवस या मैदानावरती आपण पाहणार आहोत आणि ॲक्शन रिप्ले पुन्हा आपण पाहिलं उदय पाटील होते, नवघरचे खेळाडू आहेत। उदय पाटीलनं हा कॅच कॅरी केला, फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतले। धक्का क्रमांक मैदानाच्या बाहेर जातोय, तो पहिला धक्का लागलाय टीमला। धावसंख्या धावफलकावरती असताना 1 धाव 1 गडी बाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। काय हवंय? फर्स्टच बॉक्स हवाय का? फर्स्टच बॉक्स आहे प्लीज, आयोजकांना विनंती करतोय। स्प्रे हवाय का? खरोखरच, कारण दोन्ही संघांनी जी संघाची बांधणी केलेली आहे धनंजय पाटील ही टॉप क्लास आहे। आणि एका साईडला हरेशनं उदय पाटील यासारखा नामवंत खेळाडू आपल्या टीममध्ये ॲड केला। त्यानंतर जर आपण ठाणा 11 या टीमचा जर विचार केला तर ठाणा 11 या टीमने देखील आपल्या संघाची बांधणी चांगल्या प्रकारे केलेली आहे। कारण बालकोमचे देखील नामवंत खेळाडू नितीन हजारे, आज भूषण भोई नाही आहेत, नितीन हजारे यांची वर्णी लागलेली आहे। त्यानंतर ओळा स्पोर्ट्स ओळा या टीममधून खेळणारे आपण चंद्रशेखर ओवळेकर या खेळाडूला इथे पाहतोय। मिलिंद पाटील देखील आहेत। कोळशेचे मोहन गरज टॉप क्लास खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर सर्वाधिक अर्धशतक खेळली आहे, सर्वाधिक हाफ सेंचुरीज आहेत। असे मोहन गरज देखील आज ठाणा 11 या टीममधून आपल्याला खेळताना दिसतील। यस, पहिले 3 चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 1 धाव 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात। ठाणे मास्टर्स संघ मैदानावरती प्रथमतः बॅटिंग करतोय। नवीन आलेले खेळाडू आहेत। 12वा खेळाडू पाठवा प्लीज ठाणे। ज्ञान पाटील मैदानावरती आलात, नवीन बॅटर आहेत ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पहिलं 3 चेंडूवरती 1 धाव 1 गडी बाद प्रयत्न मैदानावरती होईल। 5 षटकांचा सामना आहे। चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये मात्र परिवर्तन पाहायला मिळालं ते हेमंत पाटील यांच्या माध्यमातून आणि गरजेचं देखील आहे। पहिल्या मॅचमध्ये काय झालंय हे तुम्हाला विसरायचं, दुसऱ्या मॅचमध्ये काय करायचं आहे याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे। ती प्लॅनिंग मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत हेमंत पाटील। 2 अंपायर्स देखील मैदानावरती रेडी आहेत। पहिल्या 3 चेंडूवरती 1 धाव 1 गडी बाद, उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष। गोलंदाज हेमंत, खोलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलला खवून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत, बॉलला अडवण्यामध्ये यश लाभलाय। 1 धाव मैदानावरती प्राप्त होईल। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 2 धावा। विनायक यांना आपण पाहिलं मोगरपाडा संघाचे खेळाडू आहेत। मोगरपाडा जय मल्हार मोगरपाडा संघासाठी खेळणारे खेळाडू आज या संघासाठी कोपरी मास्टर संघासाठी खेळतायत। 4 बॉल धावा धावफलकावरती 2 विकेट मैदानावरती गमावलाय 1। म्हणजे धनंजय ठाणा टीमनं जशी बांधणी केलेली आहे तसे कोपरी संघाने देखील बांधणी केलेली आहे। मोगरपाडा संघाचा एक खेळाडू घेतलेला आहे, नवघरचा एक खेळाडू आहे, त्यानंतर भातण्याचा एक खेळाडू आपण त्या टीममध्ये पाहतोय। खानिवडेचे जवळपास 2 खेळाडू आहेत, तिवरीचे 2 खेळाडू
या टीममध्ये स्ट्रेट बॅटेड फटका साइड स्टीनच्या अगदी समोर डीप लॉंग ऑनचा फिल्डर्स प्रयत्न करत होता, मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय हा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. रमा होते चेंडू तिथून सरळ बॅटने खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, कारण की या क्षेत्रामध्ये खेळाडू असतात ते वाईडिश असतात आणि बरोबर समोर खेळत असताना 6 धावा मिळवल्या. धावा फलकावरती 8 धावा, 1 गडी बाद. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विनायक होते बॉलवरती पोहोचण्या अगोदर. एक धाव पूर्ण होत एका धावेने. षटक संपलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात 9 धावा धावफलकावरती बनवलं टीम ठाणा मास्टर्स संघानं अगेन्स्ट कोपरी मास्टर्स संघ विरारच्या विरुद्ध. आता इथून 4 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. जाऊयात आपण सुपरहिट सॉंग ऐकूया. कोणाची तर आपण या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि एका बाईकची आहे, एक ऍक्टिव्हाची चावी आहेत आणि एक 4 व्हीलरची चावी आहेत. 2 चाव्या आमच्याकडे आहेत. 2 पॉवर प्ले आहेत, लक्षात ठेवा. मॅन्डेटरी पॉवर प्ले तर झालेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला कधी घ्यायचा आहे? 2 किंवा 4 ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे आणि तो जर तुम्ही घेतला नाही तर 4थं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल. त्याच्यामुळे तो निर्णय सर्वस्व तुमचा असेल. यस पंच यावेळेस बॅक टू बॅक आणखीन एक पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतोय ठाणा 11 संघ. रमा ठाकूर वन ऑफ द ग्रेट प्लेअर, एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून आपण ओवळा स्पोर्ट्स ओवळा या संघाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या खेळाडूला पाहतोय. 40+ क्रिकेट खेळणार म्हणजे म्हणायचं गेलं तर ओवळा संघाची रणमसीन. ओवळा संघाचा एक घातक खेळाडू रमा ठाकूर क्रीजवर आहे. एक षटकार रमाच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्याच्या सोबतीला वाघवेल 40+चा ज्ञान पाडील. सध्याच्या घडीला नक्की दोन्ही खेळाडू इनफॉर्म आहेत, मात्र नक्कीच ज्यावेळेस संवाद साधले गेले टॉस बॉक्समध्ये भरतनं आम्हाला म्हटलं की नक्कीच पहिल्या मॅचमध्ये काहीशा चुका आमच्याकडून घडल्या, त्या चुका पुन्हा होणार नाही आहे याची आम्ही काळजी, याची आम्ही दक्षता घेणार आहोत या मॅचमध्ये. कारण हा जो संघ आहे या संघासोबत कधीही आमचा आमना-सामना झाला नाही आहे, त्यामुळे एक वेगळ्या प्लॅनिंगने आम्ही या संघासोबत खेळण्याचा प्रयत्न करू. धावा झाल्या त्या 9 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या आपण त्या षटकामध्ये म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा 1 गडी बाद. आपण पाहिलं तर तो नितीन हजार यांचा जो झेल आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला उदय पाटील यानं, मॅन फ्रॉम नवघर. आणि तोच खेळाडू यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 उदय पाटील. महत्त्वाचे खेळाडू आहेत. उदय पाटील नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ए संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत आणि एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहेत. तो खेळाडू उदय पाटील. समोर जर आपण पाहिलं तर रमा ठाकूर आहेत, एक महत्त्वाचे खेळाडू ही आहेत. आज खऱ्या अर्थानं 2 चांगल्या खेळाडूमध्ये ही रेस लागणार आहेत. उदय पाटील वर्सेस रमा. पहिला बॉल अंपायरचा मात्र नो बॉल सांगितला. तिथून चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक किशोर किनी चेंडूवरती आले. झेल तर ड्रॉप झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नो बॉल प्लस 2. आज मैदानावरती भरपूर साऱ्या गोष्टी घडत आहेत. सुरुवातीला नो बॉल, आता नो बॉल नंतर 2 धावा आल्या. 2 धावेने प्लस धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली 3 धावा. क्रिकेट मैदानावरती आपण पाहू शकता धावसंख्या धावफलकावरती 3 ने वाढली गेल्या आहेत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 12 धावा. तर लक्षात ठेवा 40+चे नियम नाहीत, पण त्या कारणाचं कदाचित हा फ्रीड असेल. प्रवीण गावड आहेत पंच. खरोखरच मास्टर्स क्रिकेटचा एक म्हणायचं गेलं तर विक्रमादित्य खेळाडू आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक पंच प्रवीण गावड. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला होता आणि या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता रमा ठाकूर यांना. पॉईंटच्या वरून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र पंच या ठिकाणी हा चेंडू वाईट करा देत आहेत. धावसंख्या 1ने पुढे चालताना धावसंख्या होते ती म्हणजेच 10 माफ करा 13 धावा धावफलकावरती व्हाईट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथून
बॉलला फील्ड केलंय परंतु उशीर झालाय. फ्रीडचा बॉल मैदानावरती असल्या कारणामुळे तिथून एक धाव आहे ती एक धाव जलद गतीने कंप्लीट केले गेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता एकने वाढली गेल्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात जाऊन पोहोचतात 14 धावा. उदय पाटील नाखुश आहेत. अशा प्रकारे फिल्डिंग जर तुम्ही केली तर कदापि तुम्हाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल आणि एखाद्या संघ मालकाने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय तो तुमच्यासाठी इतकी मोठी रक्कम या ठिकाणी मात्र खरं तर सेव्ह करतोय. मग तुम्हालाही मैदानावरती खेळायचं आहे, परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि तो परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करणार आहेत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 14 लॉस ऑफ 1 विकेट. हा परफॉर्मन्स दाखवण्याची गरज तर नक्की धनंजय पाटील आहे. मात्र कोपरी संघ इथून एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करेल कारण पहिला सामना कोपरी संघ हरला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी म्हणतात ना की एकदा का ठेस लागली की माणूस बरोबर त्या लाईनवर येतोय. त्याप्रमाणे कुठेतरी जी चुकी झाली ती चुकी सुधारण्याचा प्रयत्न होईल. या मॅचमध्ये नक्कीच कुठेतरी विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न कोपरी संघ नक्कीच करेल. धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा. उदय पाटील गोलंदाज आपण पाहत आहेत. डावखुऱ्याचा जो खेळाडू आपण पाहत आहेत वाघवेल 40 प्लसचे ज्ञान पाटील आज खेळत आहेत ठाणा 11 या टीममध्ये. उदय वर्सेस ज्ञान. उदय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू हाताळला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पिच केला. अप्रतिम डिलिव्हरी चांगला चेंडू उदय पाटील कडून. थोडंसं कटर पहा पुण्याचा बॉल पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला. बॉल मात्र सरळ विकेट किपर संजय घरत यांच्या चेंडू हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलने धावफलकावरती 14. पुढील बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. उदय पाटील आता खेळाडूला रीड करून गोलंदाजी करतायत. पाहतायत तिथून ज्ञानला कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. आणि उदयचा हा बॉल जर आपण पाहिला तर खूप चांगल्या प्रकारे थोडासा फुलर लेण्यात आला. वाईट यॉक हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. धावा धावफलकावरती 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आणि खास करून बॅटरचे विकनेस काय आहे हा बरोबर पकडलेला आहे. क्या बाद आहे. पुन्हा एकदा त्याच लेंथ मध्ये गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा चेंडू स्विंग झाला होता. थोडासा कुठेतरी लेग ब्रेक पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट उदय पाटील. आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं धनंजय पाटील तर कोपरी संघासाठी हा कमबॅक असेल. जबरदस्त गोलंदाजी उदय पाटील. 3 चेंडू डॉट येत आहेत. षटक सुरू आहे ते दुसरं. स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस एकाला परतावं लागेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. कुठेतरी शूट झाला होता रमा ठाकूर. आणि यावेळेस रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. ठाणा अंदाज बाद झाला. धावचूच्या स्वरूपानं रनआउटच्या माध्यमातून लागलेला महत्वाचा धक्का आहे. उदय पाटील पुन्हा एकदा स्वतःला दाखवून देतात कमबॅक करणं हे मात्र जाणतायत आणि कमबॅक केलाय. कमबॅक नाही तर समोरच्या संघाला त्यांनी वेलकम बॅक म्हटलंय. 1.5 चेंडू देखील संपला. धावा धावफलकावरती 14 आहेत. 14 वरती 2 गडी आहेत. ते 2 गडी मात्र तंबूच्या दिशेने परतलेत. ठाणे मास्टर्स संघाचे अगेन्स्ट कोपरी मास्टर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बरं सर इथून विचार केला ना तर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती त्या 2 धावा नो बॉल लिहून 3 धावा येऊनही मागील हॅलो नक्कीच मागच्या 5 चेंडूमध्ये धनंजय पाटील बरोबर तुम्ही म्हटलं की एकही धाव शेवटच्या 5 चेंडूमध्ये मात्र आली नाहीये ठाणा टीमसाठी. इथून नंदू पाटील न्यू बॅटर आपण पाहतायत. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. क्या बाद आहे. फुटवर्कचा तर अभाव बिलकुल आहे. फुटवर्क त्या ठिकाणी यूज केलं जात नाहीये. जागेवरून हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रमा ठाकूर यांचा त्या ठिकाणी आपण पाहिला आणि हा देखील चेंडू येतोय डॉट. उदय पाटील खरोखरच कमबॅक करतोय उदय आणि हे कमबॅक नक्कीच कोपरी टीमसाठी असेल. धावा झाले त्या 14. 2 षटकांचा खेळ पूर्ण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन आल्यात 14 2 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर या मॅचमध्ये महेश पाटील यांना मात्र आता इन्व्हाइट केलं गेलं आहे.
या मॅचमध्ये एक बदल करण्यात आला. महेश पाटील यांना संघामध्ये मात्र इन करण्यात आलं आणि महेश पाटील या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत हेही पाहण्यासारखं असणार आहेत. 2 ओव्हरचा काळ संपला. धावा धावफलकावरती 14 धावा आहेत. 7च्या सरासरीनं मैदानावरती आपण पाहिलं तर 14 धावा आहेत. तर 14 धावा मैदानावरती आतापर्यंत उभारल्या गेल्या आहेत. 3 ओव्हरचा काळ अजूनही बाकी आहेत. नंदू मैदानावरती दाखल झाल्यात. नंदू पाटील त्यानंतर रमा ठाकूर हे 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू आहेत, महत्त्वाचे बॅटर आहेत, पण त्यांच्या विरुद्ध एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहतोय तो खेळाडू मिस्टर महेश पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वयवर्षीय खेळाडूच्या आपण पाहिलं तर नुकताच 45 वर्ष पूर्ण असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. समोर जर आपण पाहिलं तर नंदू पाटील. फक्त एक गोष्टीची विनंती आहे, वेळ जास्त जाणार नाही, आपण काळजी घ्या. घड्याळामध्ये 1:40 झाल्यात. आजच्या दिवसामध्ये ऑल इंडिया ओपनचे जे संघ आहेत ते 4 संघ या मैदानावरती दाखल होतील. काल 4 संघांना आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. उद्या या स्पर्धेचा आपण पाहिलं तर अंतिम दिवस असेल. रौप्य महोत्सव आपण पाहत आहात. 25व्या वर्षामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुंदर दमदार आयोजन मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. कारण रन रेट सध्या 7चा आहे. महेश पाटील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहेत. षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी रेडी आहेत. समोर जर पाहिलं तर नंदू पाटील तिथून मात्र रेडी होणार आहेत. नंदू वर्सेस महेश असा सामना रंगेल. फर्स्ट इनिंग सध्या आपण या मॅचची पाहत आहात. ठाणे मास्टर्स अगेन कोपरी. नक्कीच. आणि पहिली इनिंग आणि आतापर्यंत ज्या 2 षटकांमध्ये आपण धावा पाहतोय, धनंजय पाटील 7च्या करंट रेट 14 धावा. तर कुठेतरी नक्कीच मी म्हणेन थोडीशी उजवी बाजू पाहायला मिळते या ठिकाणी जवळपास कोपरी या टीमची. नंदू पाटील सध्याच्या घडीला नक्कीच मालवणी या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती मित्रांनो 40+ त्या स्पर्धेमध्ये नक्कीच जवळपास चांगला परफॉर्मन्स. त्यानंतर म्हणायचं गेलं तर एक्सरच्या मैदानात जो परफॉर्मन्स नंदू पाटीलने दाखवला होता तो जबरदस्त होता. मालिकावीर हा पुरस्कार घेतला होता. वॉशिंग मशीन मालिकावीर म्हणून होती आणि ती मालिकावीर नंदू पाटील यांनी पटकावली. आणि तोच नंदू पाटील तुम्हाला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. वाट पाहिली आणि नक्कीच मी तर म्हणेन या ठिकाणी वाट लावली असं मी म्हणू शकतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर काय हटवली नाहीये. पंच केला पॉइंटच्या डोक्याच्या वरून. चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. महेश पाटीलचा बॉल होता. जिथे क्षेत्ररक्षक होते तिथून क्षेत्ररक्षक कटवला गेला. जागा मिळाली. रूम बनवला बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून खेळला बॉलला आणि बॉल मात्र पाहता पाहता डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेरही गेला. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती 4 ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 18 धावा 2 गडी बाद. प्रयत्न मैदानावरती सुरू झाल्यात. धावा बनवण्याचा स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रेडी आहेत नंदू पाटील आणि गोलंदाजी मार्क्सवरती महेश. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पहिला खोलवेट टप्प्याचा बॉल टाकला. त्याला मात्र ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. प्रकाश पाटील पुढे आलात. फेकी करतात तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मैदानावरती पूर्ण करतायत. आणि भारत राऊत सर पहिल्या मॅचमध्ये आपण ज्यावेळी आचोळेचा आणि कोपरी मास्टरचा संघ ज्यावेळी पाहिला होता ना त्यावेळी अशी परिस्थिती होती. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आचोले मास्टर्स संघाने जमवल्या होत्या, पण त्यानंतरच्या 2 षटकामध्ये डबल ट्रिपल धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आचोले मास्टर्सकडून झाला होता. आता तो प्रयत्न ठाणे मास्टर्सचा संघ मैदानावर अद्यावत करतोय. नक्कीच कारण तो परफॉर्मन्स अप्रतिम होता आचोळे या टीमचा. कारण जवळपास 3रं 4थं षटक आणि 5वं षटक धावेंचा तो आपण वेग वाढताना पाहिला होता आचोळे टीमकडून. यावेळेस पुन्हा एकदा नटराज मुद्रेमध्ये हा फटका. मात्र डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. इथे कोणतीही चुकी नाहीये. आणखीन एक धक्का ठाणे 11 या टीमला. मिस्टर नंदू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला कशा प्रकारे कॅच कॅरी केला. तिथून हेमंत होते. हेमंत हा कॅच कॅरी केला. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतले आणि तिथून विकेट आल्यात. महत्वाची विकेट आहेत. ती महत्वाची विकेट मात्र बाद होताना आपण पाहिल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. टीमची टोटल धावसंख्या 20 धावा 3 गडी बाद. 2.3 ओव्हर्स 20 रन लॉस ऑफ 3 विकेट. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. मिस्टर सतीश मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या खेळाडूकडे देखील ते ॲबिलिटी भरसर आहेत. ते मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करेल, पण महेशला ज्या साठी घेऊन आले त्या महेशनं मैदानावरती विकेट मिळवलंय. नक्कीच सतीश ठाकूर. आणि सतीशसाठी हे मैदान नौकं नाही आहे. तर या मैदानावर देखील सतीश ठाकूर यांचा परफॉर्मन्स आहे. नारंगीच्या मैदानावर 40+ मॅचेस खेळताना अप्रतिम परफॉर्मन्स आहे. जवळपास नक्कीच एका स्पर्धेमध्ये तर नक्कीच जवळपास 69 धावा देखील सतीश ठाकूर यांच्या बॅटमधून पाहिल्या होत्या. वन ऑफ द ग्रेट प्लेअर
ओला स्पोर्ट्स ओला या टीमच्या माध्यमातून खेळतोय आणि म्हणायचं गेलं तर ओला स्पोर्ट्स ओला या टीमचा एक महत्त्वपूर्ण बॅटर्स सतीश ठाकूर स्ट्राईक एंडवर. यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. ऑन साईडला चेंडू डाऊन द ग्राउंड निघून येतोय. उदय पाटील त्या ठिकाणी स्ट्रगल करतायत चेंडूला फील्ड करण्यासाठी. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट. थर्ड अंपायर कडे कॉल आलाय त्यामुळे आता तिथून थर्ड अंपायर चेक करतील 2 धावा पूर्ण आहेत की नाहीत या गोष्टीच्या तिथे चर्चा केली जाईल. त्यानंतर डिसिजन आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. का या ठिकाणी क्रुशियल मोमेंट होईल का हा प्रश्न आहे. थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले आहेत. पंच मात्र डायरेक्ट थर्ड अंपायर कडे वळाले आणि तिथून आता ह्या गोष्टीची चर्चा होणार आहेत. इथून 1 धाव आली तर 21, 2 आल्या तर 22, विकेट आला तर 21 वरती 4 विकेट होऊ शकतात. जर नाही विकेट आला तर 22 वरती पुन्हा एकदा 3 गडी असणार आहेत. त्या गोष्टीची चर्चा केली जात आहेत. पाहतायत ॲक्शन रिप्ले चेक केले जात आहेत. आणि ही विकेट धनंजय पाटील ही विकेट देखील ठाणा संघासाठी खूप महत्त्वाची आहे. सतीश ठाकूर आणि इथून जर ही विकेट नक्कीच पडली गेली तर एक मोठा धक्का असेल ठाणा संघाला. त्याच्यामुळे नक्कीच जो निर्णय पंचांकडून येणारे थर्ड अंपायर रेफर केलेला आहे त्या ठिकाणी तो निर्णय खरोखरच म्हणायचं गेलं तर ठाणा टीमसाठी तो निर्णय खूप महत्त्वाचा असेल. पहा पुन्हा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहूयात. हा बॉल गॅदर केला त्यानंतर बॅट जी आहे ती बॅट क्रीज मध्ये मात्र सुखरूपरित्या पोहोचले गेलेत. खेळाडू सेफ आहेत. नॉट आउटचा इशारा मात्र आता अंपायर करणार आहेत. 2 धावा मैदानावरती पूर्ण होतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सतीश मैदानावरती रनिंग बिटवीन विकेट ही मात्र त्यांची चांगली पाहायला मिळाली. 2 धावा घेतल्या गेल्या. धावा धावफलकावरती 22. त्यामुळेच धनंजय मी म्हटलं होतं की ही विकेट ठाणा संघासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण एक तर ठाणा संघाला जे धक्के बसते आहेत ज्ञान पाटील बाद झाले त्याच्यानंतर पाहिला नंदू पाटील हे देखील लवकर बाद झाले. त्याच्यामुळे इथून एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं ठाणा संघासाठी खूप गरजेचं आहे. कारण इथं एखादी पार्टनरशिप इथून जर चांगल्या पद्धतीनं बिल्ड झाली कमी चेंडूमध्ये सर्वाधिक धावेची पार्टनरशिप धनंजय पाटील बिल्ड झाली तर नक्कीच जवळजवळ मी तर म्हणेन की 60च्या घरापर्यंत पोहोचू शकेल ठाणा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल ऑफलाईन चेंडू मात्र तो पॅरेलल फ्लाईट होती. ऑन साईडला वाईड डिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रकाश पाटील स्ट्रगल करतोय मात्र चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि फुलटॉस बॉल होता तिथून मात्र प्रकाश होते परंतु प्रकाशच्या आव्यापासून दूर चेंडू होता. आता चांगला बॉल पुन्हा फ्लायटेडचा वापर केला गेला मैदानावरती. महेश पाटीलचं षटक. या षटकामध्ये धावा आल्या 12. ठाणे मास्टर्स संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल शेवटचा बॉल मैदानावरती हाताळला गेला. इथून आता 12 चेंडू खेळले आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होईल याची गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. रमा ठाकूरच्या नॉट आउट आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10. नितीनच्या 2 चेंडूमध्ये 0. ज्ञान यांच्या 5 चेंडूमध्ये 1. नंदू पाटील 3 चेंडूमध्ये 6 आणि सतीश यांच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा. एक्स्ट्रा 3 ओव्हर 26 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज कोपरी मास्टर संघाचे हेमंत 1 ओव्हर 8 रन 1 विकेट. उदय पाटीलचं 1 षटक 5 धावा. महेश पाटील यांचं 1 षटक 12 धावा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळालात. 3 ओव्हर 26 धावा आहेत. आता 12 बॉलचा खेळ हा मैदानावरती राहिलाय बाकी. एक छोटीशी धून ऐकूया. डीजे श्रीला आपण इन्व्हाइट करूया. मस्त क्रीडा मंडळ NCC चषक 2024 रौप्य महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि नक्कीच अनेक क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी उपस्थित झालेले आपण पाहिलेले आहेत आणि आज देखील आपण ऑल इंडिया ओपनचे सामने पाहणार आहोत आणि कदाचित आयोजकांचा असा विचार आहे की जर वेळ मिळाला तर नक्कीच आपण या सूर्याच्या लखलखीत प्रकाशामध्ये 1 ते 2 सामने आपण खेळू या ठिकाणी असा आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र पाहायचं आहे कारण इथून जर आपण विचार केला धनंजय पाटील तर या मॅच नंतर आणखीन एक मॅच आहे. धावा झालेल्या आहेत त्या 26 धावा
3 विकेट आतापर्यंत ठाणा संघ सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर नक्कीच स्कोरबोर्ड थोडंसं कमी वाटतोय ठाणा संघाविषयी म्हणायचं गेलं येणारे 12 चेंडू आणि या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम 20 ते 25च्या पलीकडे धनंजय पाटील स्कोरबोर्ड वाढायला हवा. नक्कीच 12 चेंडूमध्ये 20-25 धावा, पण मागील मॅचमध्ये आपण 65 धाब्यांचं लक्ष पाहिलं होतं. त्यावेळी कोपरी मास्टरचा संघ 50 पर्यंत पोहोचला होता. मग त्यांच्या विरुद्ध तुम्हाला आता 50च्या प्लस जायचं आहे. 55 तर 60च्या तुम्हाला जवळपास जायचं आहे. तो ठाणे मास्टरचा संघ करेल, पण कोपरी मास्टर संघ इथून 26 आहेत. मग तेही विचार करतायत या 12 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न होईल. किशोर किनीचा पहिला बॉल आपण पाहिला तर पहिला बॉल मात्र वेगवान जलद गतीचा बॉल पाहायला मिळाला. बॅटर शफल झाले होते, थोडंसं 4थ्या-5व्या स्टंपच्या बाहेर आले. तिथून मात्र हा बॉल आपण पाहिला तर लेग स्टंपच्या वरून मात्र निघून गेला. निर्धाव चेंडू मैदानावरती हाताळला गेलाय आणि किशोर किनी यांनाही अनुभव आहे या मैदानाचा, ते दाखवण्याचा प्रयत्न पहिला बॉलवरती करतायत. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपानं फेकला गेलाय. आणि एक आपण काय पाहिलं तर हे दोन्ही संघ प्रथमच आमने सामने केले. यावेळेस रमा ठाकूर मगासपासून हा बॅटर शांत होता. यावेळेस नक्की संघाला गरज आहे माझ्या अशा फटक्यांची. हा येतोय जवळपास दमदार षटकार. थोडासा पुढे बॉल टाकला, त्याच्यानंतर बॉलवरती मात्र आक्रमण केलं आणि रेंजमध्ये होता. म्हणजे रमा ठाकूरला जी रेंज हवी होती ना, त्या प्रॉपर रेंजमध्ये बॉल आला आणि रेंजमध्ये आलेला बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी 6 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती वाढल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती 32 32 गडी बाद आफ्टर 3.2 ओव्हर्स. 3.2 चेंडू देखील संपला गेल्यात. धावा धावफलकावरती 32 धावा आहेत. आतापर्यंत 20 बॉलमध्ये धावा बनवल्यात, त्या मात्र 10 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शेष असणार आहेत. आणि किशोर किनी यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तरी आक्रमण मैदानावरती केलं. रमा ठाकूर यांना 8 चेंडूमध्ये 16 धाव्यांवरती खेळतायत. एक षटकार, त्यानंतर थोडंसं कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतलं गेलं, कारण कोपरी संघ हा विचार करतोय इथून कुठेतरी आपण ठाणा संघाला कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे. धावसंख्येला नक्कीच आळा घातलेला आहे आणि इथून आपल्याकडून एखादी चुकी जर झाली तर नक्कीच धावसंख्येचा डोंगर समोर येईल. या कारणाचं एक षटकार किशोर किनी जवळपास प्रकाश आला, उदय पाटील आला आणि जवळपास चर्चा केली किशोरसोबत की तुला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे आहेत. 32 धावा, 3 विकेट. किशोर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण रमा या खेळाडूला पाहतोय ओपन करण्यासाठी पहिला चेंडू फेस केला होता. यावेळेस अतिशय सुंदर फटका, पुन्हा एकदा नटराज मुद्रेमध्ये आपण हा फटका पाहिला. हा कॅच होतोय ड्रॉप. प्रयत्न चांगला, एफर्ट जबरदस्त त्या ठिकाणी आपण पाहिले, मात्र कॅच ड्रॉप झाला, चेंडू लँड झाला सीमारेषे. धावा आहेत, ह्या धावा कोपरी मास्टर संघासाठी निर्णायक ठरू शकतात. पुन्हा एकदा चुकी झाल्या आहेत. पाय ॲक्शन रिप्ले मध्ये हेमंत होते चेंडू पकडण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातामधून निसटून सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावाल्या. 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. म्हणून म्हटलं की भरत सर ह्या चुकी आहेत, ह्या चुकी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात आणि दुसऱ्या येणाऱ्या इनिंगमध्ये तिथे ह्या षटकाराच्या धावा आहेत ना, ह्याही खूप महत्त्वाच्या असणार आहेत. इथून आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. किशोर किनीच्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. गुड लेंथ, आता चांगली लेंथ वापरली गेली. रमा ठाकूरला परतावं लागेल. ही लेंथ मैदानावरती टाकायची होती, ती लेंथ मैदानावरती वापरली. रमा ठाकूरला परतावं लागेल. तंबूच्या दिशेने विकेट मैदानाच्या बाहेर जातोय. तो 4था धावफलकावरती असताना धावा 38. 4 गडी बाद. पाहिला 10 चेंडू 22 धावा, 220चा आपण स्ट्राईक रेट रमा यांचा पाहिला आणि जवळपास षटकारांचा विचार केला 3 षटकार रमा ठाकूर यांच्या बॅटमधून पाहिले. पहिला चेंडू पेस केला होता आणि नक्कीच एक चांगली सुरुवात अपेक्षित होती, मात्र सुरुवात थोडीशी कमी आपण पाहिली. ठाणा 11 या संघाची मात्र 4थ्या षटकामध्ये आक्रमण खेळी करण्याचा प्रयत्न रमा ठाकूर यांचा. अप्रतिम बॅटिंग, 22 धावेचं योगदान रमा यांचं. 10.36च्या सरासरीने करंट रन रेटना संघ आपण पाहतोय जवळपास पोहोचतोय 38 या धावसंख्येवर. 4थं षटक प्रगतीपथावर. न्यू बॅटर आपण पाहतायत गणेश मनेरा, मॅन फ्रॉम वाघवेल संघाची रणमशीन आपण या खेळाडूला म्हणू शकतोय. पहिल्या म्हणजे या मोसमाची पहिली स्पर्धा गणेश मनेरा यांच्यासाठी खूप लकी ठरली, कारण जवळपास 86 धावा त्या पहिल्या स्पर्धेमध्ये गणेश मनेरा यांच्या बॅटमधून आपण त्या मालजेपाड्याच्या मैदानावर पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण जो फॉर्म पाहिला गणेशांचा, म्हणजे 2023 आणि 2024चा हा जो मोसम सुरू आहे, ही जी मालिका सुरू आहे धनंजय पाटील,
या 2023 आणि 2024च्या मालिकेमध्ये गणेश मनेरा इन्फॉर्म बॅटर. इन्फॉर्म आहे, पण समोरही आपण पाहिलं तर किशोर केनी आहेत, म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून आपण त्यांनाही पाहिलेलं आहेत. आज मैदानावरती ती लेंथ थोडीशी हाताळली गेलीत. आधी 2 चेंडू जे षटकार आले तिथून थोडीशी लेंथ खराब होती. त्याच्यानंतर पुन्हा त्या स्वतःला बदल घडवून आणला, मैदानावरती स्वतःला इम्प्रोव्हायझेशन करून आणलं, आउटसाईड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला आणि तिथून विकेटही मिळाली. समोर गणेश मनेरा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्यासमोर किशोर. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहेत. स्टॅमिंग स्ट्रोक झालाय, नमनोगे चेंडूवरती येत आहेत. एक धाव मात्र मिळाल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकीने मात्र जाऊन पोहोचला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 39 धावा. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन काहीतरी असतो भरत सर. नवीन दिवसामध्ये तुम्हाला नवीन ध्येय मैदानावरती आखायचे असतात, प्लॅनिंग करायचे असतात आणि नवीन ध्येयामध्ये तुम्हाला मैदानावरती क्रिकेट खेळायचं असतं. जरूर क्रिकेट तुमच्या बाजूने जाईल की नाही जाईल, परंतु 100% स्वतःचे एफर्ट आहेत, ते एफर्ट्स तुम्हाला मैदानावरती द्यायचे असतात. नक्कीच धनंजय. आणि काय म्हटलं, विराट टीमच्या कॅप्टन यावेळेस पंच करतोय, मात्र चेंडू हवेत होता आणि यावेळेस परतावा लागेल. सतीश ठाकूर हे देखील डग आउटच्या दिशेनं. गॉन. सध्याच्या घडीला नक्कीच जवळपास अतिशय सुंदर मॅच आपण पाहतोय. एक तेरी तो एक मेरी, कारण हे षटक आपण पाहिलं, या षटकामध्ये आपण षटकार देखील पाहिला आणि या षटकामध्ये आपण विकेट देखील पाहिलंच. कारण ज्याप्रमाणे मी कागदोपत्री जो इतिहास, कागदोपत्री जी खेळी आहे या प्रत्येक खेळाडूच्या आपल्यापर्यंत पोहोचवली, मात्र काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं होतं किशोर केणी यांनी जवळपास आपल्या क्रिकेटची सुरुवात याच नारंगीच्या संघातून केली होती आणि आज कोपरी या संघामध्ये आपण या खेळाडूला पाहतोय. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं किशोर केणी याने देखील तो अनुभव आहे. लक्षात ठेवा, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी किशोरकडून पाहायला मिळते. 39 धावा, 5 विकेट सध्याची स्थिती आपण पाहतोय ठाणा 11 या टीमची. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि जवळपास ज्या करंट रन रेटनं हा संघ खेळतोय जवळजवळ 9.75 आणि हाच करंट रन रेट 5व्या षटकापर्यंत मेंटेन ठेवला तर 49 ते 50 या आकड्यापर्यंत पोहोचू शकेल. कारण हरेशसोबत मी ज्यावेळेस संवाद साधले टॉसबॉक्समध्ये त्यावेळेस हरेशनं म्हटलं की नक्कीच आमच्यासमोर हा नौका संघ आहे, कधीही आमचा सामना यांच्या अगेन्स्ट झाला नाही आहे. त्याच्यामुळे आमचा एक प्लॅन असेल, कारण पहिली मॅच आम्ही ज्याप्रमाणे हरलो आहोत त्याप्रमाणे यावेळेस आमचा एक प्लॅन असेल की 40 ते 45 धावसंख्येवर आम्ही ठाणा संघाला रोखण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकल्यानंतर हरेश पाटीलनं हे आमच्यासोबत संवाद साधले होते आणि खरोखर ज्याप्रमाणे जे प्लॅनिंग, ज्याप्रमाणे जो माइंडसेट आहे कोपरी संघाचा, त्या दिशेने कोपरी संघ देखील वाटचाल करतोय. म्हणजे जवळजवळ या षटकामध्ये कमीत कमी धावाल्या तर हरेशनं ज्याप्रमाणे म्हटलं होते 40 ते 45 त्यापर्यंत थांबवू शकतो ठाणा संघाला. प्रकाश पाटील टिवरी संघाचे खेळाडू आहेत, या हंगामामधील एक इन्फॉर्म खेळाडू आहेत, ते सध्या मैदानामध्ये आहेत. परंतु पहिला बॉल बॅटची एज घेऊन चाललाय सरळ पाठीमागे. फाईन लेग मध्ये बॉलचा पाठलाग सुरू झाला आहे. बॉलला अडवलाय का तर नाही अडवला, बॉल मात्र सरळ निघून जातोय. सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती मिळतायत धावा 4. फाईन लेग मध्ये आलेला एनसीसी चषकातील सुपर डुपर हिट चौकार. शिबाची साथ कधी कधी असेल ना भरत सर, तर ह्या गोष्टी होतात. परंतु क्षेत्ररक्षकाचे एफर्ट खूप चांगले होते, प्रयत्न खूप चांगले होते. प्रयत्नामध्ये 100% दाद द्यायला हवी. आणि त्यांनी चेंडू अडवला देखील होता, चेंडू हाताने अडवला देखील होता. मात्र एक नशीब की तो चेंडू अडल्यानंतर त्याच्या शूजला तो लागला गेला आणि शूजनं तो चेंडू थ्रो झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक प्रकारे नक्कीच धनंजय पटेल हा नशिबाचा चौकार ठाणा 11 या टीमसाठी. गोलंदाज पूर्ण सज्ज. स्ट्राईक एंडला गणेश मनेरा यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रकाश पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेयर नारंगी मास्टर्स क्रिकेट. खरोखर आज जे खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ना, हे विक्रमादित्य आहेत. प्रवीण गावण यांचा मी विक्रम सांगितला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण त्या खेळाडूला पाहतोय. ओव्हरऑल मालिकेमध्ये 832 धावा, काहीची गोष्ट नाही आहे धनंजय पाटील. येस डेफिनेटली. प्रकाश पाटील फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, चेंडू मात्र चाललाय डीपमध्ये. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे येतात. तिथून राजेश घरत
शिवनसईचे खेळाडू आहेत भाताने संघासाठी खेळणारे खेळाडू ते मात्र चेंडूवरती पुढे आले बॉलला अडवलं तोपर्यंत 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या जाऊन पोहोचतात ते मात्र 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश आणि राकेश मध्ये आता ताळमेल बसलायत प्रकाश पाटील टिवरीचे खेळाडू त्याला रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत पहिल्या 2 बॉलवरती धावा खर्च केल्या 7 येणारे हे 4 चेंडू आहेत ते 4 चेंडू निर्णायक असणार आहेत आणि ठाणे मास्टर्स संघ प्रयत्न करतो इथून 53-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो परंतु कोपरी मास्टर विचार करतो इथून 52 च्या थोडंसं खाली रोखण्याचा नक्कीच हाच प्रयत्न असेल दोघांचाही हा प्रयत्न असेल आणि ज्याप्रमाणे आचोळे संघानं जे प्रत्युत्तर दिलं कोपरी टीमला ते खरोखरच वाक्याने जोगे होते यावेळेस नक्कीच प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही आडव्या बॅटने खेळायचा होता बॅटच्या वरच्या पट्ट्यावर हा चेंडू अधळला गेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेंजर झोनमध्ये राकेश यस इज गॉन काही आवश्यकता नव्हती कॉल देखील तिथे व्यवस्थित नव्हता परतावा लागेल आणखीन विकेट ठाणा 11 या टीमची मिस्टर राकेश बॅक टू द पॅव्हिलियन गॉन रसिक खेळाडू प्रेक्षक युट्यूबला डीबीएन लाईव्हच्या वतीनं जे आम्हाला पाहतात ऐकतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2024 टेनिस क्रिकेटचा रौप्य महोत्सव आपण सध्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पाहतायत 25 वर्ष नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या सर्व टीमच्या एकजुटीचे हे आपल्याला 25 वर्ष पाहायला मिळत आहेत आणि भरपूर वेगवेगळे फॉर्मॅट आहेत त्या मैदानावरती खेळले गेले आपण बरसर चर्चा केली पहिल्या 1 तारखेला स्पर्धेला सुरुवात झाली 1 तारखेला आपण वैतरणा विभागाचे संघ पाहिले 2 तारखेला वैतरणा विभाग जे बीचे संघ खेळले त्याच्यानंतर 3 तारखेला चंदनसर विभागाचे संघ मैदानावरती आपण पाहिलं होतं 4, 5, 6 ला आपण जे एक गाव एक संघ वसई तालुका त्याच्या बाहेरील संघ पाहिले 7-8 ला आता 40+ आणि रात्री ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचे जे संघ आहेत त्यानेही आपण मैदानावरती पाहिलेले आहेत ऑफ्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातो गलीमध्ये खेळाडू आहेत बॉलला अडवलायत विनायक आहे तिथून मोगरपाडा संघाचे खेळाडू त्यांनी बॉलला थांबवलायत एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा संघाचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आज तुम्ही खास करून ओपन संघ ओपन टुर्नामेंटच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आलेला आहेत मग आपल्या खेळाडूंचा जो परफॉर्मन्स आहे तो दाखवण्याचं कॉम्बिनेशन तुमचं जुळणं तेवढंच महत्त्वाचं आहे बरं सर नक्कीच कॉम्बिनेशन खूप गरजेचं आहे शॉर्ट ऑन पुलचा फटका गणेश मणेरे यांची ताकद आणि अतिशय सुंदर फटका चेंडू आउट ऑफ द पार्क रौप्य महोत्सवी हा येतोय दमदार षटकार 54 धावा पहा हा चेंडू पुन्हा शॉर्ट बॉल होता प्रॉपर पायच्या रेंज मध्ये आला ताकद फोर्स करण्यासाठी तिथे जास्तीत जास्त फायदा मिळाला आणि त्या बॉलला मात्र पाठवून दिलाय या स्पर्धेतील आतापर्यंत 38वा षटकार आहेत 40+ स्पर्धेमध्ये 54 ला 6 गडी बाद शेवटचा बॉल मैदानावरती असेल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता ही लेंथ चांगली आहे या लेंथवरती गोलंदाजी करायची होती प्रकाशला पण शेवटच्या बॉलवरती तो चेंडू हाताळला गेलाय या ओव्हरमध्ये रन आल्या त्या मात्र जवळपास 16 धावा शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आल्यात धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा 6 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत टार्गेट मैदानावरती आहे 56 कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल भरत सर आहेत इथून बॅटिंग समरी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल थँक्यू त्या ठिकाणी आपण जर बॅटिंग पाहिजे रमा ठाकूर जवळपास 10 चेंडू 22 धावा रमाची एक बॅटिंग आपण चांगली पाहिजे त्यानंतर नितीन हजारे 2 चेंडू एकही धाव नितीन हजारे यांना बनवता आली नाही आहे त्यानंतर आपण पाहिलं तर ज्ञान पाटील 5 चेंडूचा सामना केला ज्ञान यांना फक्त 1 धाव आपल्या टीमसाठी बनवली त्यानंतर नंदू पाटील हे देखील लवकर बाद झाले 3 चेंडू 6 धावा नंदूच्या बॅटमधून सतीश ठाकूर 4 चेंडू 6 धावा गणेश मणेरा नक्कीच मिडल ऑर्डर ज्याला म्हणतायत एक अप्रतिम मिडल ऑर्डर आपण पाहिली गणेश मणेरा यांच्या स्वरूपात 6 चेंडू 15 धावा गणेश मणेरा त्यानंतर राकेश हा देखील शून्यावर बाद झाला त्यानंतर चंद्रशेखर ओळेकर 1 चेंडू 1 धाव 5 षटकं पूर्ण 55 धावा 6 विकेट आपण ठाणा संघाच्या पहिल्या गोलंदाजी जर आपण पाहिली तर नक्कीच हेमंत जवळपास 8 धावेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले त्यानंतर सेकंड षटक दुसरं षटक आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं उदय पाटील अप्रतिम गोलंदाजी 5 धावा उदयनं दिल्या एकही विकेट नाही आहे त्यानंतर महेश जवळपास 12 धावा 1 सफलता त्यानंतर आपण पाहिलं तर किशोर जवळपास 13 धावा 2 सफलता आणि चौथं षटक प्रकाश पाटील मॅन फ्रॉम तिवरी
16 धावेचं आपण हे षटक पाहिलं. सर्वात महागडं षटक म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 16 धावा. कुठेतरी नक्कीच संजीवनी देणाऱ्या 16 धावा ठाणा 11 या टीमसाठी. धावसंख्या 55. नक्कीच जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी जॉईन आहेत आमचे साथी समालोचक धनंजय पाटील. आदरणीय राजेश पाटील साहेब यांना विनंती असेल सर आपण यायचं आहेत. गोविंद पाटील साहेब आणि राजेश पाटील साहेब आपण दोघांनी यायचं आहेत. सन्मान केला जाईल. आज या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती उपस्थित आहेत वसई विरार परिवहनचे इंजिनियर म्हणून आपण ज्यांना पाहतात जितेशजी मुकणे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. तर जितेश मुकणे साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर जितेशजी मुकणे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. वसई विरार परिवहन इंजिनियर म्हणून आपण ज्यांना पाहतात त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायची पुष्प जी शॉल आहे ती मात्र त्यांना दिली जातात. आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण पाहिलं तर 25वं वर्ष एकजुटीचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आपण पाहिलं तर खास करून हे सन्मान चिन्ह देऊन आज सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर दर्पण वर्तक सर आपल्या व्यासपीठावरती आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. आज या सुवर्ण खास करून आपण पाहिलं रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये दाखल होत आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर दर्पण वर्तक साहेब आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. आदरणीय गोविंद पाटील साहेब राजेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मायची शॉल परिधान केली जातात. त्यानंतर स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी देतोय. आणि हा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्व दर्पण वर्तक साहेबांचा सन्मान होतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहेत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. तिथे 2 आवाज आपण या ठिकाणी ऐकू येतील. एका बाजूने याच गावातील आपण पाहिलं नेहमीच ज्यांना आपण समालोचन करताना ऐकलेलं आहे द व्हॉइस ऑफ नारंगी द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या जोडीला असलेला कोपरेचा एक आवाज तरपंजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत DJ श्री रेडी आहेत. श्रीचं एक संगीत घेऊया आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्स. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सवी क्रिकेटचा महासंग्राम अर्थात 25 वर्ष खेळायचे आणि 25 वर्ष हे आपल्या सर्वांच्या एकजुटीची जी टॅगलाईन या स्पर्धेसाठी आहे. आणि सर्वांनाच जी या मैदानापर्यंत खेचून येते अशी स्पर्धा NC चषक 2024. 1 तारखेपासून सुरू झालेला प्रवास आज 8 फेब्रुवारीचा आजचा दिवस आहे. आणि पहिलं आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये जे मास्टरचं क्रिकेट 40+ मास्टरचं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जात आहे. आमच्या समेत याच मास्टर क्रिकेटचा सर्वात जवळून पाहिलेले आमचे समालोचक मित्र आहेत भारत राऊत पुन्हा एकदा जोडले जातील. बघा आता पाठलाग करायचा आहे तो कोपरी टीमला. मागे जर धावसंख्या बघितली ना तर 65 होती मागच्या मॅचमध्ये. आता ही 56 आहे. पहिला 6-5 होती आता 5-6 आहे. मैं ऐसा म्हणूया चिकन 65 नहीं मिळालं तुम्हाला लेकिन अब तक 56 आपको बनाने हैं. यहाँ से बिल्कुल बनाने हैं. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले. नक्कीच यावेळेस उलटा पुलटा आकडा आपण पाहतोय. 65 होता इथे मात्र 56 आहे. आणि नक्कीच चांगलं विश्लेषण तुकाराम मांगेला सरांकडून इकडे आपण पाहिलं. उदय पाटील मॅन फ्रॉम नवघर स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहत आहेत. आणि त्यांच्या समीत आपण नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर हरीश पाटील मॅन फ्रॉम कोपरी. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहेत मिस्टर ओलेकर चंद्रशेखर ओळेकर मॅन फ्रॉम ओवला. पहिला चेंडू कोला टप्प्याचा चेंडू. यावेळेस चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं. कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय. नितीन हजारे त्या ठिकाणी त्या चेंडूला फील्ड करण्यासाठी या पहिल्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. अकाउंट ओपन होतं ते कोपरी या टीमचं 2 धावेनं. फाउंडेशनला सुरू होतं ते कोपरी टीमच्या 2 या धावेनं. पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या होत्या तुकारामजी त्या चुका पुन्हा होणार नाहीयेत अशी ग्वाही दिली होती टीम कॅप्टन हरीश पाटील कोपरीच्या. आणि हा अनुभव आहे कॅप्टन कूल म्हणून ज्याला हरेश्वरला पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला नवघरचा एक हार्ड हिटर फलंदाज उदय पाटील स्ट्रायकर एंडला आहेत. क्रॉस बॅटर फटका चेंडू खेळा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल लॉंग चेस फॉर द फिल्डर.
हो हो प्रयत्न जरूर केला पण नाही यशस्वी झाले. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. सौकार याची आवश्यकता होती. सुरुवातीलाच मोठे फटके येणे आवश्यकता होती. आणि उदय पाटील नेहमीच म्हणजे मास्टर क्रिकेट जर तुम्ही जवळून पाहिलं त्याच्या अगोदर याच मैदानावरती साईनाथ बायंदरच्या नवगरच्या माध्यमातून कित्येक वर्ष या मैदानावरती आपला खेळ ज्यांनी दाखवले आहे. आणि नुकतीच ह्या स्पर्धेमध्ये यांचा संघ खेळला होता उदय पाटील यांचा आणि तिथे सुद्धा खेळ दाखवला होता. उदय पाटील ऑन फायर. उदय 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 झालाय सूर्योदय आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं सिक्सर. येतोय बघा पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले पण हा उदय नाहीये. हा टीमसाठी सूर्योदय घेऊन आलाय. पुण्याने एकदा उदय झालाय टीमचा. नक्कीच सूर्योदय झालाय कारण कुठे पराभूत झाला होता. कोपरी संघ कुठे मागे पडला होता. सुरुवातीची 2 ओव्हर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये मला वाटतं 14 धावा आल्या होत्या. त्यामुळेच हरेश पाटीलला माझ्याशी संवाद साधले की नाही दादा की सुरुवातीला जे 2 ओव्हरमध्ये आमच्याकडून चुका झाल्या खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले. या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आम्ही कमी धाव बनवले याच्यामुळेच आम्ही थोडंसं बॅकफूटला गेलो आणि कदाचित हा वेगळा प्लॅन आहे. इथे मात्र ठाणा 11च्या अगेन्स्ट खेळताना ही वेगळी प्लॅनिंग आहे. इथून आक्रमण करायचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा करायचे आहेत जेणेकरून आपल्याला मागच्या ओव्हरमध्ये थोडंसं दडपण कमी राहील. या प्रयत्नशील आपण क्रिकेट पाहतोय कोपरी 11 या टीमचं. यावेळेस सुरेख चेंडू क्या बात आहे. अप्रतिम चेंडू म्हणायचं गेलं तर बाल बाल बच घे उदय पाटील तुकारामजी. हा चंद्रशेखर ओवळेकर आहे आणि नुकतीच एक स्पर्धा आपण पाहिली होती श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून कासारवाडीच्या मैदानावरती. त्यावेळेला ओवळ्या संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त होता. शेवटला कासारवाडवली वर्सेस ओवला मॅच रंगला होता. भरपूर काही बक्षिसं लागली होती. कोलंबीपासून सुरमईपर्यंत कोंबड्यापर्यंत गेली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका खेळलाय. चेंडू चाललाय 1 2 3 4 सौकार. वरती 16 एक वेगळी माइंड सेट करून आले ते दोन्ही बॅटर्स. एकला वेगळ्या माइंडने आपण पाहतोय त्या 2 बॅटरला. आणि बॅक टू बॅक उदय. खरोखरच नक्कीच ज्याप्रमाणे तुकाराम सरांनी म्हटलं की उदय नाहीये हा आहे कोपरी संघाचा सूर्योदय. क्या बात आहे. षटकार. हमला कोणावरती केलाय. हमला कोणावरती केलाय कारण इंटरनॅशनल लेवलवरती ज्यावेळेला युद्धाचे विजय होते ना आणि समोर म्हणजे सूर्य एका साईडला होता त्यानंतर चंद्रशेखर होते येतात आणि तिथून हमला केलाय. ज्यावेळेला चर्चा चालते युद्धाची तेव्हा मिसाईलची आठवण येते. आता ज्यांच्या हवेत मारा करणार आणि इथून उदय ऑन फायर. टॅगलाईन बघतोय आपण DBNच्या स्क्रीनवरती. बिलकुल फायर केलंय आणि एका वेळेला फायर करून नाही पाहिलंय. फायर 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 कंटिन्युअसली फायर केले. पहिल्या षटकाचा खेळ समज असताना धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोचल्या त्या 22 वरती जाऊन पोचल्या. पाटलाग 56 आहे 56 बनवायचे आहेत आम्हाला त्याचा. आता दुसऱ्या अंगाने विचार करायचा झाला तर मी तुमच्या दिशेने येतोय कारण ओवल्याच्या संघाला आपणही जवळनं पाहिलंय. ठाण्याच्या संघाला आपण जवळनं पाहिलंय आणि ते पाहता आता कोण गोलंदाजावरती येणार त्याच्यावरती चर्चा आहे. कारण सध्याच्याकडला कॅप्टन कुल जो म्हटलं तर हरेश्वर पाटील आहे आणि ज्यानं थोडासा आपला रौद्र रूप दाखवलेला आहे तो खास करून उदय नॉस्ट्रा केला आहे. नंदू पाटील आल्यात महत्त्वाचा खेळाडू आहे जो गोलंदाजीवरती आलाय. नक्कीच आणि स्वतः कर्णधार आहेत ठाणा 11 या टीमचे कॅप्टन आहेत आणि या घडीला जी स्थिती आहे खास करून कोपरी संघाची आणि त्यानुसार नंदू पाटील यांनी येणं गरजेचं होतं. यावेळेस फुल टॉस ड्राईव्ह केला गेला ऑफ साईडला. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करतोय हरेश्वर पाटील. सिंगल नक्कीच मिळेल कारण अनुभवी खेळाडू आहे. नंदू पाटील यांच्या विषय म्हणायचं गेलं तर एक अनुभवी खेळाडू आहे. दोन्ही फॉर्मॅटचं क्रिकेट नंदू पाटील अजूनही खेळतोय. त्याच्यामुळे कुठेतरी इथे नंदू पाटील यांना यूज करणं गरजेचं होतं. तुकारामजी एका गोष्टीचा उल्लेख त्याकरता मी केला होता ना दुसरं षटक कोण येणार. कारण इथून दुसऱ्या षटकामध्ये जर धावा गेल्या तर मग परतण्याचा मार्ग थोडासा कठीण होऊन बसेल. थोडासा कठीण होऊन बसेल. त्यामुळे तुम्ही जसं उल्लेख केला नंदू पाटील नेहमीच म्हणजे या मैदानावरती सुद्धा
फार चांगलं क्रिकेट अगवीच्या माध्यमातून ज्याने खेळलं आहे. आणि जे पाठीमागे आपल्या सध्याच्या घडीला हरचंद्र पाटील आहेत त्यांची आठवण आहे. या ठिकाणी टॉप एट लागला मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू जाईल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. कारण 2009ला जेव्हा NC चषक होता ना त्यावेळेला एक संघ हरचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आला होता, नितीन कोळी चिन्याचा. तो फोटो आहे आमच्याजवळ, स्क्रीनवरती आम्ही दाखवू आता थोड्या वेळात. बरं नाही मात्र हरिश्चंद्र पाटील देखील खरोखरच मामा, प्रसिद्ध नाव आहे हरिश्चंद्र यांचं. मामा या नावाने प्रसिद्धी प्राप्त केलेली आहे 40+ क्रिकेटमध्ये. आणि त्यांचं देखील क्रिकेट, हरिश्चंद्र दादांचं देखील क्रिकेट नारंगीच्याच संघातून झालं होतं, लक्षात ठेवा. इथूनच 40+ क्रिकेट जॉईन केलं होतं हरिश्चंद्रनं देखील. यावेळेस कट करतोय गॅप मधून हा फटका, चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये, चेंडू थांबणार नाहीये, चौकार, 4 धावा. आउटसाइड ऑफ स्टॉम शॉट हा चेंडू होता, चेंडूला मात्र कट केलं. गॅपमध्ये आपण पाहिलं फॉरवर्ड पॉइंटर आहे त्या ठिकाणी, मात्र पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू मात्र फरार, 4 धावांसाठी. पुन्हा एकदा पॉइंट, इथे मात्र कव्हरच्या वरून, इथे देखील आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू पुन्हा एकदा थांबणार नाहीये. बॅक टू बॅक आपण पाहतोय त्या ठिकाणी उदय पाटील यांचा क्लास, चौकार. अरे बॅटिंग सुरू आहे. हरेश पाटील यांच्या बॅटमधून आपण आज चौकार पाहिला, माफ करा मला होतं उदय वाटलं होतं. तर एक प्रकारे म्हणायचं गेलं ना तुकारामजी, दूध आई तलवार मैदान के अंदर खड़ी है. दोन्ही बाजूला, एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोन्ही बाजूला फ्लिक केल्या पायावरचा चेंडू होता, प्लेसमेंट परफेक्ट. ओहो, ताकद नाही नजाकत देखीये. बाहूमधलं बळ नाहीये तर मनगटामधली नजाकत बघा, मनगटामधली नजाकत. 3 in a row, 3 चौकार हरेश्वर पाटीलच्या बॅटमध्ये. बघा पुन्हा एकदा बघा, म्हणून म्हटलं ना बाहूमधली ताकद नाही तर मनगटामधली करामत बघा. आणि मनगटाच्या साह्यानं फ्लिक केले चेंडूला धाडलं बॉन्डलाईनच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपलाय. जी आठवण आम्ही सांगितली होती त्या आठवणीच्या दिशेने येणार होता, पण कारण हरिश्चंद्र पाटील डोंगरपाडा हे आमच्या बरोबर या सध्याच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. आणि ही आठवण आहेत बघा, ही आठवण आहे. तिथून बघतोय ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये आहेत, हरिश्चंद्र पाटील. बदल कुठलाही नाहीये, जर्सी क्रमांक नॉट 1 बदल कुठलाही नाहीये बा. म्हणजे त्यावेळेचा हरिश्चंद्र जसा होता तसा आता देखील आहे. सगळ्या आठवणी आहेत. DBN लाईव्ह, थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, धन्यवाद. सगळ्या आठवणी या ठिकाणी जोपासलेल्या आहेत. यालाच तर म्हणतात मित्रांनो क्रिकेट रौप्य महोत्सवी वर्ष. आपण हे का साजरं करतोय, कारण या 25 वर्षाच्या ज्या आठवणी आहेत या आठवणी या ठिकाणी हायलाईट केले जातात DBN लाईव्हच्या माध्यमातून. आणि काल आपल्या मैदानावरती ज्यावेळेला ऑल इंडिया ओपनचे सामने चालू होते ना त्यावेळेला सर्वात म्हणजे प्रेक्षकांचा लाडका खेळाडू संतोष सक्सेना ज्यावेळेला इथे उपस्थित होता. समीकरण झाले तिथून 18 चेंडू 18 धावांची. तिथून आवश्यकता उदय खेळतात, 23वरती हरीश खेळतात 15वरती. आणि त्यावेळेला संतोष सक्सेनाची सुद्धा आठवण या मैदानावरती बरोबर त्या स्क्रीनवरती दाखवण्यात आली होती. गोलंदाज रेडी होतोय, गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला उदय पाटील. म्हटलं ना सूर्योदय झालाय तिथून कोपरी टीमचा. आणि अजून एक टोकलाय, बिग हिट, 6 षटकार. बॉलर्स दिनेश. जबरदस्त आक्रमण, खरोखरच नक्कीच या ठिकाणी उदय पाटील यांचा हा उदय शो पाहतोय आपण. अफलातून बॅटिंग उदय पाटील, 7 चेंडू 23 धावसंख्येवर बॅटर खेळतोय आणि त्यांना 7 कोणाचे मिळते मित्रांनो. जवळपास हरेश पाटील 5 चेंडू 15 धावा. पार्टनरशिप आपण जर पाहिली तुकारामजी, जवळपास जे टार्गेट सेट केलं होतं, जवळजवळ विजयासाठी धावा ज्या आलेल्या आहेत त्या मला वाटते 54 धावा करायच्या. इथून एक चांगली पार्टनरशिप आणि ती देखील ही ओपनिंग जोडी पार्टनरशिप जबरदस्त, 44 धावा. पण दोन्हीच्या नावामध्ये आहेच ना, मग एकाच्या नावामध्ये हरेश आहे म्हणजे हर्ष आहे आणि उदयच्या नावामध्ये उल्हास आहे. हा हर्ष उल्हास आहे असं म्हणलं तर वागाव ठरणार नाही. हर्ष उल्हास मैदानावरती आहेत आणि गोलंदाज रेडी होतोय.
हर्ष उल्हास आहे आहे आहे. उदय पाटील काय खेळी करतोय आजच्या दिवसामध्ये. अजून एक ठोकलाय सिक्सर षटकार. नक्कीच प्रफुल्ल पाटील शो पाहिला होता. जवळपास 46 धावा प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून 15 चेंडू 46 धावा. मुंबई 11 या टीममधून आपण त्या खेळाडूला पाहिलं होतं. भाईंदर 11 टीममधून पाहिलं होतं, माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होताना 4 धावांसाठी चौकार. आणि आज आपण पाहतोय उदय पाटील. काल प्रफुल्ल पाटील होता, आज उदय पाटील 40+ क्रिकेट. लक्षात ठेवा 40 वर्षावरील एक खेळाडू आहेत आणि काय ती बॅटिंग. 10 चेंडू आणि जवळपास 39 धावा उदय पाटील यांच्या बॅटमधून. व्हेरिएशन पाहतो या ठिकाणी. स्लोरम चेंडू हाताळला होता, एक धाव तर क्विकली पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय आणि या ठिकाणी विजय होतोय कोपरी 11चा संघ. अभिनंदन कोपरी 11 संघ. कुठेतरी नक्कीच पहिला सामना पराभूत झाल्यानंतर जो परफॉर्मन्स या जोडीने दाखवला आपल्या टीमसाठी, इथून मात्र आशा पल्लवीत, इथून मात्र नक्कीच कुठेतरी मॅचला येणार रंगत. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहणार आहोत आपण. मला वाटतं ठाणा वर्सेस अचोले ही नेक्स्ट मॅच होणार आहे. यस तुकारामजी. आता या मॅचने तर दोन गोष्टी आपल्याला थोडंसं मदत केले. एक तर त्या टीमची एनर्जी वाचवले ना आपला वेळ वाचवलाय. दोन्ही गोष्ट वाचवले. 41 धावांची खेळी आपण पाहिली, खास करून उदयची 3 चौकार आणि 4 षटकाराने सजलेली 372च्या स्ट्राईकने 11 चेंडू आणि 41 धावांची खेळी होती. म्हणून मी ते उल्लेख केला होता, उदयचा सूर्योदयचा उल्लेख त्याचकरता केला होता. नक्कीच तुकारामजी, तुम्ही बरोबर म्हटलं की वेळ वाचवला आयोजकांचा, वेळ वाचवला समालोचकांचा खऱ्या अर्थानं. कारण 16 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली. 54 धाव्याचं लक्ष्य ठाणा 11 या टीमनं समोर ठेवलं होतं आणि 16 चेंडूमध्ये या 54 धावा मात्र कोपरी संघानं पूर्ण केलेल्या आहेत. अभिनंदन. खऱ्या अर्थानं वेळ आयोजकांचा वाचवला, पण समालोचकांना वेळ दिला नाही. कारण त्यांना तर पाहिजे होतं ना, अजून बोलायचं होतं. बरोबर खऱ्या अर्थानं अजून बोलायचं होतं, पण त्यांना वेळ नाही दिला. समोरच्याला वेळ नाही दिला, ठाण्याच्या टीमला सुद्धा वेळ नाही त्यांनी दिला. आणि एक चांगली इनिंग, अप्रतिम इनिंग साकारून उदय पाटीलनं आपल्या टीमला विजयी केलंय. नक्कीच. चला आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेनं. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका साईडला असेल अचोळे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तो म्हणजेच ठाणा संघ. तर दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि यस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट उदय पाटील. मॅन ऑफ द मॅच उदयने देखील यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. धनंजय पाटील